युनी जंक्शन ट्रान्झिस्टर. या ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल आणि एकच पी-एन जंक्शन असतो. हा एन प्रकारच्या सिलिकॉन सेमीकंडक्टर बारपासून बनवलेला असतो. या एन प्रकारच्या सेमीकंडक्टरच्या दोन्ही टोकापासून विद्युत जोडणी करण्यासाठी 2 टोके काढलेली असतात. त्या 2 टोकांना अनुक्रमे बेस 1 B1 व बेस 2 B2 असे म्हणतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे बेस 1 पासून थोडेसे दूर बेस 2 जवळ पी प्रकारच्या सेमीकंडक्टरचे डोपिंग करून पी-एन जंक्शन तयार केले जाते आणि त्या प्रकारच्या सेमीकंडक्टरपासून एक टोक बाहेर काढले जाते. या टोकास इमिटर असे म्हणतात. आकृतीवरून युनी जंक्शन ट्रान्झिस्टरची रचना थोडक्यात अशी सांगता येईल की यामध्ये 2 बेस व एक इमिटर असे एकूण 3 टर्मिनल असतात. दोन्ही बेस एन टाईप सेमीकंडक्टरचे असतात आणि इमिटर हा पी टाईप सेमीकंडक्टरचा असतो. म्हणजेच यामध्ये एक पी-एन जंक्शन डायोड असतो. त्यातील इमिटरच्या बाजूला 2 बेस असतात म्हणून यास डबल बेस डायोड असेही म्हणतात. या ट्रान्झिस्टरमधील पी टाईपच्या इमिटरमध्ये जास्त प्रमाणात डोपिंग केलेले असते म्हणून इमिटरचा रेझिस्टन्स कमी असतो आणि एन प्रकारच्या बेसमध्ये अल्प प्रमाणात डोपिंग केलेले असते म्हणून अशा बेसचा रेझिस्टन्स जास्त असतो. युनी जंक्शन ट्रान्झिस्टरची कार्यपद्धत. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जेव्हा पी टाईप इमिटर हा फॉरवर्ड बायस असेल तेव्हा पी प्रकारच्या सेमीकंडक्टरमधील पॉझिटिव्ह चार्ज असलेले होल एन प्रकारच्या सिलिकॉन सेमीकंडक्टरमध्ये येतात. तेथून हे होल बेस 2 पासून दूर ढकलले जातात आणि बेस 1 कडे आकर्षिले जातात. त्यामुळे बेस 1 मधील इलेक्ट्रॉन व पी प्रकारच्या इमिटरमधील होल यांचे एकत्रीकरण होऊन बेस 1 चा रेझिस्टन्स कमी होतो आणि त्यामुळे इमिटरमधून जास्तीत जास्त करंट वाहू लागतो. जर इमिटरला फॉरवर्ड बायसऐवजी निगेटिव्ह सिग्नल दिले तर इमिटरमधून करंट वाहणार नाही, त्यामुळे UJT बंद होईल. युनी जंक्शन ट्रान्झिस्टरचा उपयोग. याचा उपयोग प्रामुख्याने स्विचिंग सर्किट, ऑसिलेटर, व्होल्टेज सेन्सिंग सर्किटमध्ये तसेच ओव्हर व्होल्टेज डिटेक्टरमध्ये केला जातो. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. 3 टोकांच्या ज्या ट्रान्झिस्टरमध्ये प्रवाहाचे वहन हे होल किंवा इलेक्ट्रॉन या दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रभार वाहकामुळे होते आणि ह्या प्रवाहाचे नियंत्रण विद्युत क्षेत्रामुळे होते त्या ट्रान्झिस्टरला फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर असे म्हणतात. याची रचना आकृतीत दाखवल्याप्रमाणे असते. यामध्ये पी प्रकारच्या किंवा एन प्रकारच्या सिलिकॉन सेमीकंडक्टरमध्ये एन प्रकारच्या किंवा पी प्रकारच्या सेमीकंडक्टरचे डोपिंग केलेले असते. जर पी प्रकारच्या सेमीकंडक्टरच्या मध्यभागी एन प्रकारच्या 2 सेमीकंडक्टरची डोपिंग केली असेल तर त्यास पी चॅनल फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर असे म्हणतात आणि जर एन प्रकारच्या सेमीकंडक्टरच्या मध्यभागी पी प्रकारच्या 2 सेमीकंडक्टरची डोपिंग केली असेल तर त्यास एन चॅनल फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर असे म्हणतात. म्हणजेच मुख्य सेमीकंडक्टरच्या बारलाच चॅनल असे म्हणतात. एन चॅनलमध्ये 2 बाजूंना पी टाईप सेमीकंडक्टर बसवून ते दोन्ही पी टाईप सेमीकंडक्टर एकत्र करून त्यापासून कॉमन एकच गेट G हे बाहेर काढलेले असते. एन टाईप चॅनलपासून सोर्स S आणि ड्रेन D असे 2 टोके बाहेर काढलेली असतात. पी चॅनल FET मध्ये 2 बाजूला एन टाईप सेमीकंडक्टर बसवून त्याचेही एकत्रीकरण करून एकच कॉमन गेट बाहेर काढले जाते आणि पी चॅनलपासून सोर्स व ड्रेन असे 2 टोके बाहेर काढलेली असतात. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टरची कार्यपद्धत. FETच्या गेटला कोणताही सप्लाय व्होल्टेज न देता फक्त ड्रेन आणि सोर्सला बॅटरीचा सप्लाय दिला असता पी-एन जंक्शन डिफ्लेक्शन लेयर अवक्षय थर निर्माण होतात. त्या डिफ्लेक्शन लेयरच्या मधल्या चॅनलमधून इलेक्ट्रॉन हे सोर्सपासून ड्रेनकडे प्रवाहित होतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे जर गेटला रिव्हर्स बायसने सप्लायशी जोडून सोर्स आणि ड्रेनला बॅटरी VDSने सप्लाय दिला असता दोन्ही पी-एन जंक्शन रिव्हर्स बायसला जातात.
त्यामुळे डिफ्लेक्शन लेयर वाढतो. डिफ्लेक्शन लेयरची जाडी वाढली की चॅनलची जाडी कमी होते. त्यामुळे चॅनलमधून सोर्सपासून ड्रेनकडे प्रवाहित होणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची संख्या कमी होते, अर्थात करंट कमी होतो. याचा अर्थ असा की जर गेटला दिलेल्या रिव्हर्स बायसचा व्होल्टेज कमी केला तर डिफ्लेक्शन लेयरची जाडी कमी होईल आणि चॅनलची जाडी वाढेल. चॅनलची जाडी वाढली की जास्त प्रमाणात मेजॉरिटी कॅरियर वाढतील. म्हणजेच जर चॅनल N प्रकारचा असेल तर इलेक्ट्रॉन वाढतील किंवा चॅनल P प्रकारचा असेल तर होल वाढतील आणि त्या प्रमाणात करंट वाढेल. यावरून एक स्पष्ट होते की सोर्स ते ड्रेनकडे वाहणाऱ्या करंटचे नियंत्रण हे गेटला विद्युत क्षेत्र इलेक्ट्रिक फील्ड लावून करता येते. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टरचा उपयोग. याचा उपयोग बफर ॲम्प्लिफायर आणि फेज शिफ्ट ऑसिलेटरमध्ये केला जातो. सेमीकंडक्टर डिव्हाइसची नंबरिंग सिस्टीम. नंबरिंग सिस्टीम म्हणजे सेमीकंडक्टरची ओळख पटण्यासाठी त्यावर सांकेतिक भाषेत विशिष्ट अक्षरे व अंक छापलेली असतात. जेव्हापासून सेमीकंडक्टर इंजिनिअरिंग अस्तित्वात आले तेव्हापासून अनेक देशाने अनेक नंबरिंग सिस्टीम स्वीकारल्या. तथापि बेल्जियमच्या प्रो इलेक्ट्रॉन स्टँडर्ड ऑथॉरिटीने केलेल्या नंबर सिस्टीमनुसार नंबरिंग सिस्टीम खालीलप्रमाणे आहे. प्रत्येक सेमीकंडक्टर डिव्हाइस, डायोड, ट्रान्झिस्टर इत्यादीवर 5 अक्षरे व अंक अल्फा न्यूमेरिक दिलेली असतात. त्या 5 पैकी एक तर 2 अक्षरे आणि 3 अंक असतात. उदाहरणार्थ AC1 to 8 किंवा 3 अक्षरे आणि 2 अंक असतात. उदाहरणार्थ BFX63 अशी दिलेली असतात. जेव्हा 2 अंक BFX63 असे दिलेले असतात तेव्हा त्या डिव्हाइसचा हेतू औद्योगिक आणि व्यावसायिक उपकरणांमध्ये वापरावयाचा डिव्हाइस असा होतो. जेव्हा 2 अक्षरे आणि 3 अंक उदाहरणार्थ AC1 to 8 असे दिलेले असतात तेव्हा त्या डिव्हाइसचा हेतू करमणुकीच्या उपकरणांमध्ये किंवा ग्राहकांच्या उपकरणांमध्ये वापरावयाचा डिव्हाइस असा होतो. सेमीकंडक्टर डिव्हाइसवर दिलेल्या 2 अक्षरापैकी पहिले अक्षर हे सेमीकंडक्टर कोणत्या मटेरियलपासून तयार केलेला आहे ते समजते. उदाहरणार्थ पहिले अक्षर A म्हणजे जर्मेनियम, B म्हणजे सिलिकॉन, C म्हणजे गॅलियम आर्सेनाइड, R म्हणजे कंपाऊंड मटेरियल कॅडमियम सल्फाइड. यावरून AC1 to 5 म्हणजे जर्मेनियम ट्रान्झिस्टर आणि BC148 म्हणजे सिलिकॉन ट्रान्झिस्टर होय. सेमीकंडक्टर डिव्हाइसवर दिलेल्या 2 अक्षरापैकी दुसरे अक्षर हे तो डिव्हाइस कोणता डिव्हाइस आहे व त्याचे सर्किटमधील कार्य कोणते ते दर्शवते. दुसरे अक्षर A बरोबर डायोड, B बरोबर व्हेरिएबल कॅपॅसिटन्स डायोड, C बरोबर ऑडिओ फ्रिक्वेन्सी लो पॉवर ट्रान्झिस्टर, D बरोबर ऑडिओ फ्रिक्वेन्सी पॉवर ट्रान्झिस्टर, E बरोबर टनल डायोड, F बरोबर हाय फ्रिक्वेन्सी लो पॉवर ट्रान्झिस्टर, G बरोबर मल्टिपल डिव्हाइस, H बरोबर मॅग्नेटिक सेन्सिटिव्ह डायोड, K बरोबर हॉल इफेक्ट डिव्हाइस, L बरोबर हाय फ्रिक्वेन्सी पॉवर ट्रान्झिस्टर, M बरोबर हॉल इफेक्ट मॉड्युलेटर, P बरोबर रेडिएशन सेन्सिटिव्ह डायोड, Q बरोबर रेडिएशन जनरेटिंग डायोड, R बरोबर थायरिस्टर सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर किंवा ट्रायक, S बरोबर लो पॉवर स्विचिंग ट्रान्झिस्टर, T बरोबर थायरिस्टर पॉवर, U बरोबर पॉवर स्विचिंग ट्रान्झिस्टर, X बरोबर डायोड मल्टिप्लायर, Y बरोबर पॉवर डिव्हाइस, Z बरोबर झिनर डायोड. ट्रान्झिस्टरच्या टर्मिनल्सची ओळख करणे. ट्रान्झिस्टरला कलेक्टर, इमिटर आणि बेस असे 3 टर्मिनल लीड्स असतात. जेव्हा हा ट्रान्झिस्टर सर्किटमध्ये जोडावयाचा असतो तेव्हा कोणते टर्मिनल कोणते आहे हे माहीत असणे आवश्यक असते. प्रत्येक उत्पादक हे वेगवेगळ्या पद्धतीने टर्मिनल्स काढलेले असतात. त्यावेळी टर्मिनल ओळखण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीही वापराव्या लागतात. तथापि सर्वसाधारणपणे टर्मिनल ओळखण्याच्या खालील 3 पद्धती आहेत.
जेव्हा ट्रान्झिस्टरचे 3 लीड्स हे एकाच पातळीत आणि असमान अंतराने असतात, उदाहरणार्थ आकृती अ, तेव्हा त्या लीड्सची स्थिती व लीड्समधील अंतर यावरून लीड्स ओळखता येतात. त्यासाठी मध्यभागी असलेले लीड म्हणजे बेस असतो, त्या बेसपासून दूर अंतरावर असलेले लीड म्हणजे कलेक्टर असतो आणि राहिलेले तिसरे लीड म्हणजे इमिटर असतो. जेव्हा ट्रान्झिस्टरचे 3 लीड्स हे एकाच पातळीत आणि सारख्या अंतरावर असतात, उदाहरणार्थ आकृती ब पहा, तेव्हा मध्यभागी असलेले लीड म्हणजे बेस असते, ज्या लीडवर बारीक टिंब डॉट असते ते लीड म्हणजे कलेक्टर असते आणि राहिलेले तिसरे लीड म्हणजे इमिटर असते. जेव्हा ट्रान्झिस्टरचे 3 लीड्स हे ट्रान्झिस्टर बॉडीच्या गोल परिघाभोवती दिलेले असतात, उदाहरणार्थ आकृती क पहा, तेव्हा गॅपपासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने क्लॉकवाईज ते 3 टर्मिनल हे इमिटर, बेस, कलेक्टर असे असतात. ट्रान्झिस्टरची टेस्टिंग. एखादा ट्रान्झिस्टर चांगल्या स्थितीत आहे किंवा दोषयुक्त आहे हे माहीत करण्यासाठी आपण ओहम मीटरच्या साहाय्याने त्या ट्रान्झिस्टरची टेस्टिंग करू शकतो. आपणास माहीतच आहे की ट्रान्झिस्टरचा बेस इमिटर जंक्शन नेहमी फॉरवर्ड बायस आणि कलेक्टर बेस जंक्शन नेहमी रिव्हर्स बायसचा असतो. म्हणून फॉरवर्ड बायसच्या बेस इमिटर जंक्शनचा रेझिस्टन्स कमीत कमी असला पाहिजे आणि कलेक्टर बेस या रिव्हर्स बायसचा रेझिस्टन्स जास्तीत जास्त असला पाहिजे. हा रेझिस्टन्स मोजण्यासाठी आकृतीत दाखवल्याप्रमाणे जोडणी करावी. आकृतीमध्ये NPN ट्रान्झिस्टरची टेस्टिंग दाखवलेली आहे. या टेस्टिंगमध्ये फॉरवर्ड बायसच्या बेस इमिटर जंक्शनमध्ये ओहम मीटर हा 100 ओहम ते 1 किलो ओहम असा कमी रेझिस्टन्स दाखवत असेल तर तो ट्रान्झिस्टर चांगल्या स्थितीत आहे असे समजावे. परंतु जर रेझिस्टन्स जास्त दाखवत असेल तर तो ट्रान्झिस्टर दोषी आहे, म्हणजेच त्यामध्ये ओपन आहे असे समजावे. तसेच जर रेझिस्टन्स 0 दाखवत असेल तर तो ट्रान्झिस्टर दोषी म्हणजे त्यामध्ये शॉर्ट आहे असे समजावे. रिव्हर्स बायसचे कलेक्टर बेस जंक्शनमध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे ओहम मीटर जोडला असता जर ओहम मीटर हा 100 किलो ओहम किंवा त्यापेक्षा जास्त रेझिस्टन्स दाखवत असेल तर तो ट्रान्झिस्टर चांगल्या स्थितीत आहे असे समजावे. अशा प्रकारे NPN ट्रान्झिस्टरची टेस्टिंग घ्यावी. जर PNP ट्रान्झिस्टरची टेस्टिंग घ्यावयाची असेल तर वरील कृतीतील फक्त ओहम मीटरचे लीड्स बदलून निगेटिव्हच्या जागी पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हच्या जागी निगेटिव्ह अशी जोडणी करून टेस्टिंग घ्यावी. तेव्हा वरील प्रमाणेच रीडिंग मिळाली तर तो ट्रान्झिस्टर चांगला किंवा दोषी हे निश्चित करावे. सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर SCR. SCR या नावावरूनच हा एक रेक्टिफायर आहे असे समजून येते. रेक्टिफायर म्हणजेच ACचे DCमध्ये रूपांतर करणारा घटक होय. रेक्टिफायरमध्ये एखादा ट्रान्झिस्टर एकत्र केल्यास ACचे DCमध्ये रूपांतर करीत असताना आउटपुट सर्किटला जोडलेल्या लोडला किती शक्ती द्यायची हेही निश्चित करता येते. अशाच प्रकारचे कार्य सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर करीत असतो. 4 सेमीकंडक्टर, 3 जंक्शन आणि 3 टोके असणाऱ्या सेमीकंडक्टर स्विचिंग उपकरणाला SCR असे म्हणतात. यामध्ये रेक्टिफायर आणि ट्रान्झिस्टर अशा दोन्हींचेही गुणधर्म असतात. याची रचना आकृतीत दाखवल्याप्रमाणे असते. यामध्ये PN, PN असे सेमीकंडक्टर एकत्र जोडलेले असतात. त्यातील शेवटच्या P सेमीकंडक्टरपासून ॲनोड A व शेवटच्या N पासून कॅथोड N असे 2 टर्मिनल बाहेर काढलेली असतात. कॅथोड जवळच्या P सेमीकंडक्टरमधून तिसरे टर्मिनल गेट G बाहेर काढलेले असतात. SCRची कार्यपद्धत. SCRच्या ॲनोडला पॉझिटिव्ह व्होल्टेज, गेटला अगदी थोडासा पॉझिटिव्ह व्होल्टेज आणि कॅथोडला निगेटिव्ह व्होल्टेज जोडतात. आकृती अ मध्ये दाखविल्याप्रमाणे गेटला व्होल्टेज नसताना बॅटरी VACमुळे जंक्शन J1 व जंक्शन J3 हे फॉरवर्ड बायसमध्ये असतात. त्यामुळे J2 हा रिव्हर्स बायसला जातो. J2 जंक्शन रिव्हर्स बायस बनल्याने तो चार्ज कॅरियरला
प्रभार वाहकाला विरोध करतो, म्हणून या स्थितीला लोडमधून करंट वाहत नाही. म्हणजेच या स्थितीला SCR बंद ऑफ स्थितीला असतो. परंतु जर सप्लाय व्होल्टेज VAC वाढवत गेले तर रिव्हर्स बायसमध्ये असलेला जंक्शन J2 ब्रेकडाऊन होतो. एकदा ब्रेकडाऊन झाले की फार जास्त प्रमाणात करंट वाहू लागतो, म्हणजे या स्थितीला SCR चालू ऑन होतो. यावरून SCRला चालू करण्यासाठी VAC हा सप्लाय व्होल्टेज वाढवावा लागतो. त्यापैकी जर आकृती ब मध्ये दाखवल्याप्रमाणे सप्लाय व्होल्टेज VAC वाढविण्यापेक्षा गेटलाच थोडा पॉझिटिव्ह व्होल्टेज दिला तर कमी सप्लाय व्होल्टेजलाही SCR ऑन होतो. कारण गेटला पॉझिटिव्ह व्होल्टेज दिल्याने जंक्शन J3 फॉरवर्ड बायस होतो आणि जंक्शन J2 रिव्हर्स बायसला जातो. जंक्शन J3 फॉरवर्ड बायस असल्याने N प्रकारच्या सेमीकंडक्टरपासून इलेक्ट्रॉन हे जंक्शन J3 कडे आणि P प्रकारच्या सेमीकंडक्टरचे होल जंक्शनच्या खाली आकर्षित होतात व त्याचवेळी जंक्शन J3 चे इलेक्ट्रॉन जंक्शन J2 कडे आकर्षित होतात. यामुळे करंट वाहतो. गेट करंट वाढल्याने ॲनोड करंट वाढतो. अशी क्रिया सतत होऊन क्षणार्धात जंक्शन J2 ब्रेकडाऊन होऊन मोठ्या प्रमाणात करंट वाहतो आणि SCR ऑन होतो. अशा प्रकारे SCR ऑन झाल्यानंतर गेटचे नियंत्रण संपते. त्यानंतर गेट व्होल्टेज जरी शून्य केला तरी ॲनोड करंट चालूच राहतो, म्हणजे SCR हा ऑनच राहतो. त्यास बंद करण्यासाठी सप्लाय व्होल्टेज VAC बंद करावे लागते. SCRचा उपयोग. SCRचा उपयोग स्विच म्हणून तसेच DC मोटरचे वेग नियंत्रण, विद्युत शक्ती नियंत्रण व फेज नियंत्रण इत्यादीसाठी केला जातो. सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरचा होल्डिंग करंट आणि लॅचिंग करंट. होल्डिंग करंट IH. सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरला ऑन स्थितीत ठेवण्यासाठी ॲनोड सर्किटला आवश्यक असणाऱ्या करंटला होल्डिंग करंट असे म्हणतात. लो पॉवरच्या SCRसाठी 6 मिलीॲम्पियर आणि हाय पॉवरच्या SCRसाठी 80 मिलीॲम्पियर एवढा होल्डिंग करंट आवश्यक असतो. लॉन्चिंग करंट IL. SCRला बंद स्थितीतून चालू स्थितीत आणण्यासाठी ॲनोड सर्किटला आवश्यक असणाऱ्या कमीत कमी फॉरवर्ड गेट करंटला लॉन्चिंग करंट असे म्हणतात. लो पॉवरच्या SCRसाठी 100 ते 300 मिलीॲम्पियर आणि हाय पॉवरच्या SCRसाठी 150 ते 500 मिलीॲम्पियर एवढा लॉन्चिंग करंट आवश्यक असतो. व्हॅक्यूम डायोड. 2 इलेक्ट्रोड असलेल्या थर्मोनिक व्हॅक्यूम ट्यूबला तापायनिक निर्वात नलिकेला व्हॅक्यूम डायोड असे म्हणतात. यासच डायोड व्हॉल्व्ह असे म्हणतात. रचना. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे या डायोडची रचना असते. म्हणजे यामध्ये एका काचेच्या निर्वात नळीमध्ये ॲनोड व कॅथोड हे 2 मुख्य इलेक्ट्रोड्स एकमेकांपासून काही अंतरावर बसवलेले असतात. कॅथोड हा टंगस्टन, बेरियम आणि स्टेटियम ऑक्साईडपासून बनवलेला असतो. कॅथोडचे मुख्य कार्य म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेर टाकणे हे असते. कॅथोडपासून इलेक्ट्रॉन मुक्त करण्यासाठी कॅथोडला निर्वात जागेतच तापवणे आवश्यक असते. व्हॅक्यूम डायोडमध्ये वापरलेला कॅथोड हा इनडायरेक्टली हिटेड प्रकारचा असतो. म्हणजेच कॅथोडच्या जवळ एक टंगस्टनचे हिटिंग एलिमेंट बसवलेले असते. त्या एलिमेंटला विद्युत पुरवठा केला असता एलिमेंट गरम होऊन त्यांच्या उष्णतेने कॅथोड गरम होतो आणि इलेक्ट्रॉन मुक्त करतो. व्हॅक्यूम डायोडमधील दुसरा घटक म्हणजे ॲनोड असतो. ॲनोड हा सामान्यपणे निकेल, ग्राफाईट, टॅन्टालम किंवा आयर्नपासून बनवलेला असतो. ॲनोडला प्लेट असेही म्हणतात. हा ॲनोड पोकळ, वृत्तचित्तिकार सिलेंडर बनवून कॅथोडच्या भोवती ठेवलेला असतो. व्हॅक्यूम डायोडची कार्यपद्धत. आकृतीत दाखविल्याप्रमाणे ॲनोड व कॅथोडला सप्लाय न देता फक्त हीटरलाच सप्लाय दिला असता हीटर गरम होऊन त्याच्या उष्णतेने कॅथोड गरम होतो व कॅथोडपासून इलेक्ट्रॉन उत्सर्जित होतात. परंतु या स्थितीला ॲनोड उदासीन असल्याने कॅथोडपासून निघणारे इलेक्ट्रॉन ॲनोडकडे न जाता कॅथोडभोवती जमा होऊ लागतात. त्यामुळे कॅथोडभोवती इलेक्ट्रॉन्सची दाट गर्दी जमा होते.
इलेक्ट्रॉन्सच्या या दाट जमावाला स्पेस चार्ज असे म्हणतात. जर स्पेस चार्ज वाढत गेला तर कॅथोडच्या आतमधील इलेक्ट्रॉन्सची संख्या कमी होते. त्यामुळे स्पेस चार्ज हा इलेक्ट्रॉन जास्त असल्याने निगेटिव्ह चार्ज धारण करतो आणि स्वतः कॅथोड हा स्पेस चार्जच्या तुलनेत इलेक्ट्रॉन कमी असल्याने पॉझिटिव्ह चार्ज धारण करतो. स्पेस चार्जमधील इलेक्ट्रॉन जास्त असल्याने तेथील इलेक्ट्रॉन पुन्हा पॉझिटिव्ह चार्ज धारण केलेल्या कॅथोडकडेच आकर्षित होतात. शेवटी अशी एक वेळ येईल की एकूण उत्सर्जित इलेक्ट्रॉन्सची संख्या व कॅथोडकडे पुन्हा परत येणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची संख्या सारखीच होईल. त्यामुळे सर्किटमधून करंट वाहणार नाही. आकृती ब मध्ये दाखवल्याप्रमाणे ॲनोडला बॅटरीचा पॉझिटिव्ह व कॅथोडला निगेटिव्ह सप्लाय फॉरवर्ड बायस दिला असता सर्किटमधून करंट वाहतो. कारण कॅथोडला हीटरमार्फत अर्थात अप्रत्यक्षपणे तापवल्यास कॅथोडपासून इलेक्ट्रॉन उत्सर्जित होतात. ॲनोडला पॉझिटिव्ह सप्लाय दिल्यामुळे ॲनोड हा पॉझिटिव्ह चार्ज धारण करतो. त्यामुळे कॅथोडपासून निघणारे इलेक्ट्रॉन ॲनोडकडे आकर्षित होतात. ॲनोडकडे आलेले इलेक्ट्रॉन बॅटरीच्या पॉझिटिव्ह टोकाकडे आकर्षित होऊन बाहेरील सर्किटमधून करंट वाहू लागतो. आकृती क मध्ये दाखविल्याप्रमाणे जर कॅथोडला रिव्हर्स सप्लाय दिला तर सर्किटमधून करंट वाहणार नाही. कारण कॅथोड हाच जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन देऊ शकेल म्हणून एका विशिष्ट धातूपासून बनवलेला असतो. परंतु रिव्हर्स बायसमुळे मुळात जास्त इलेक्ट्रॉन देऊ शकणाराच इलेक्ट्रॉड आता पॉझिटिव्ह चार्ज धारण केल्यामुळे अप्रत्यक्षपणे तापवलेल्या कॅथोडचे इलेक्ट्रॉन स्वतः कॅथोडकडेच आकर्षित होतात. शिवाय ॲनोड प्लेटला निगेटिव्ह सप्लाय दिल्यामुळे आणि ॲनोडला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तापवलेले नसल्यामुळे ॲनोडपासून इलेक्ट्रॉन उत्सर्जित होणारच नाहीत. त्यामुळे करंट वाहणार नाही. यावरून डायोडची कार्यपद्धत थोडक्यात पुढील प्रमाणे सांगता येईल. जेव्हा कॅथोडच्या तुलनेत ॲनोडला पॉझिटिव्ह व्होल्टेज दिला असेल तर तेव्हा आणि फक्त तेव्हाच डायोडमधून करंट वाहतो. ॲनोडला निगेटिव्ह सप्लाय दिला तर सर्किटमधून मुळीच करंट वाहणार नाही. म्हणजेच फक्त फॉरवर्ड बायसलाच डायोडमधून करंट वाहतो. डायोडमध्ये होणारे इलेक्ट्रॉन्सचे वहन फक्त कॅथोडपासून ॲनोडकडेच होते. ॲनोडकडून कॅथोडकडे इलेक्ट्रॉन्सचे वहन केव्हाच होत नाही. डायोडच्या वरील गुणधर्मामुळे डायोडचा उपयोग एसीचे डीसीमध्ये रूपांतर करण्यासाठी रेक्टिफायर म्हणून केला जातो. टिप: रेक्टिफायरसाठी प्रकरण क्रमांक 23 वाचावे. ट्रायोड: 3 इलेक्ट्रोड असलेल्या व्हॅक्यूम ट्यूबला ट्रायोड असे म्हणतात. यास थर्मोनिक ट्रायोड व्हॉल्व्ह असेही म्हणतात. रचना: आकृतीत दाखवल्याप्रमाणे ट्रायोडमध्ये निर्वात काचेच्या नळीमध्ये ॲनोड, कॅथोड आणि कंट्रोल ग्रीड असे 3 इलेक्ट्रोड्स असतात. ॲनोड व कॅथोडची रचना व्हॅक्यूम डायोडमधील ॲनोड कॅथोड सारखीच असते. कंट्रोल ग्रीड हे ॲनोड व कॅथोडच्या मध्ये कॅथोडच्या अगदी जवळ ठेवलेली बारीक तारेची जाळी असते. कॅथोडपासून ॲनोडकडे जाणारे इलेक्ट्रॉन हे या ग्रीडमधून सहज जाऊ शकतात. कंट्रोल ग्रीड हा कॅथोडच्या अगदी जवळ असल्याने कॅथोडपासून वाहणाऱ्या इलेक्ट्रॉनवर ॲनोडपेक्षा ग्रीडचा जास्त परिणाम होतो. म्हणजेच कॅथोडपासून ॲनोडकडे येणाऱ्या इलेक्ट्रॉनवर ॲनोड दाबाचा जेवढा परिणाम होतो त्यापेक्षा जास्त परिणाम ग्रीडला अगदी थोडा दाब लावून करता येतो. अर्थात ॲनोड करंटवर ग्रीडमार्फत नियंत्रण साधले जाते म्हणून ग्रीडला कंट्रोल ग्रीड असे म्हणतात. ॲनोड दाब स्थिर ठेवून कंट्रोल ग्रीडमार्फत ॲनोड प्रवाहावर कसे नियंत्रण साधले जाते हे ट्रायोडच्या कार्यपद्धतीवरून लक्षात येईल. ट्रायोडची कार्यपद्धत: आकृती अ मध्ये दाखविल्याप्रमाणे कंट्रोल ग्रीडला सप्लाय व्होल्टेज दिला नसेल तर तो ट्रायोड डायोडसारखा कार्य करतो. कारण ग्रीडवर व्होल्टेज नसल्याने ग्रीडवर कोणताही चार्ज राहत नाही म्हणजेच तो उदासीन असतो. त्यामुळे ॲनोड व कॅथोड हे दोघेच कार्यरत राहून कॅथोडपासून निघणारे इलेक्ट्रॉन ॲनोडकडे येऊन ॲनोड करंट वाहू लागतो. आकृती ब मध्ये दाखवल्याप्रमाणे कॅथोडच्या तुलनेत ग्रीडला थोडा निगेटिव्ह व्होल्टेज दिला असता कॅथोड व ग्रीड हे दोन्ही निगेटिव्ह चार्ज होऊन दोघांचे इलेक्ट्रॉन एकमेकास दूर ढकलतात. त्यामुळे ॲनोडकडे जाणारे इलेक्ट्रॉन कमी होऊन ॲनोड करंट कमी होतो. आकृती क मध्ये दाखविल्याप्रमाणे ग्रीडचा निगेटिव्ह व्होल्टेज वाढवत गेल्यास सर्व इलेक्ट्रॉन हे कॅथोडकडे प्रति आकर्षित होऊन ॲनोड प्रवाह शून्य होतो.
आकृती ड मध्ये दाखविल्याप्रमाणे जर ग्रीडचा व्होल्टेज कॅथोडच्या तुलनेत निगेटिव्ह ऐवजी पॉझिटिव्ह व्होल्टेज दिला तर ग्रीडचा पॉझिटिव्ह व्होल्टेज ॲनोडला सहाय्यक ठरतो. त्यामुळे ॲनोडकडे करंट वाढतो, कारण कॅथोडपासून उत्सर्जित होणारे इलेक्ट्रॉन ग्रीडकडे येऊन स्पेस चार्ज वाढतो. या स्पेस चार्जमुळे ॲनोडकडे जाणाऱ्या इलेक्ट्रॉनमध्ये वाढ होते आणि ॲनोड करंट वाढतो. ग्रीडचा पॉझिटिव्ह व्होल्टेज वाढवत गेल्यास एक वेळ अशी येईल की जसेही कॅथोडपासून इलेक्ट्रॉन निघतील ते सर्व इलेक्ट्रॉन स्पेस चार्ज न वाढता ॲनोडकडे आकर्षिले जातील. त्यामुळे ॲनोड करंट आणखीन वाढेल. हा ॲनोड करंट संपृक्त बिंदूपर्यंत आल्यानंतर ॲनोड किंवा ग्रीडचे व्होल्टेज जरी वाढवले तरी त्यापुढे ॲनोड करंट वाढणार नाही, परंतु त्याचवेळी काही उत्सर्जित इलेक्ट्रॉन ग्रीडकडे आकर्षिले जातात आणि ग्रीड करंट वाढू लागतो. हा ग्रीड करंट फक्त ग्रीडला पॉझिटिव्ह व्होल्टेज वाढवल्यामुळेच वाहेल. त्यामुळे सर्किटमध्ये विनाकारण पॉवर लॉस वाढेल. हा पॉवर लॉस कमी करण्यासाठी ग्रीडला निगेटिव्ह व्होल्टेजवर ठेवणे आवश्यक असते. ग्रीडच्या निगेटिव्ह व्होल्टेजमुळे ॲनोड करंटवर नियंत्रण राहून सुरक्षित मर्यादेपर्यंत ॲनोड करंट वाहतो. अशा प्रकारे वरील स्पष्टीकरणावरून ग्रीडच्या व्होल्टेजमध्ये केलेल्या थोड्या बदलामुळे ॲनोड प्रवाहामध्ये मोठा बदल होतो. म्हणून ट्रायोडचा उपयोग ॲम्प्लिफायर सर्किटमध्ये केला जातो. हल्ली ट्रायोडची जागा ट्रान्झिस्टरने घेतली असल्याने ट्रायोडचा वापर बंद झालेला आहे. स्वाध्याय: पदार्थाच्या पृष्ठभागापासून इलेक्ट्रॉन मुक्त होण्याला काय म्हणतात? इलेक्ट्रॉनिक इमिशन. इलेक्ट्रॉनिक करंट वाहण्याची दिशा आणि इलेक्ट्रिकल करंटची दिशा कशी असते? विरुद्ध. पदार्थाच्या ज्या टोकापासून इलेक्ट्रॉन मुक्त होतात त्या टोकास काय म्हणतात? इमिटर किंवा कॅथोड. सेमीकंडक्टरच्या अणूमध्ये संयोजा इलेक्ट्रॉन किती असतात? 4. सेमीकंडक्टरचा टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स कसा असतो? निगेटिव्ह. शुद्ध स्वरूपातील सेमीकंडक्टरला एन प्रकारचा सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी शुद्ध स्वरूपातील सेमीकंडक्टरमध्ये कोणता मूलद्रव्य मिसळला जातो? अँटिमनी. पी प्रकारचा सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी शुद्ध स्वरूपातील सेमीकंडक्टरमध्ये कोणता मूलद्रव्य मिसळून डोपिंग केले जाते? इंडियम. सेमीकंडक्टर म्हणून कोणता मूलद्रव्य वापरला जातो? सिलिकॉन, जर्मेनियम. एन प्रकारच्या सेमीकंडक्टरमध्ये बहुसंख्य वाहक मेजॉरिटी कॅरियर कोणते असतात? इलेक्ट्रॉन्स. पी प्रकारच्या सेमीकंडक्टरमध्ये बहुसंख्य वाहक कोणते असतात? होल. पोटेन्शियल बॅरियरमुळे कोणास अडथळा निर्माण होतो? इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहाला, होलच्या प्रवाहाला. पोटेन्शियल बॅरियरचा विरोध केव्हा जास्त असतो? रिव्हर्स बायसने जोडणी केल्यास. पी-एन जंक्शनला फॉरवर्ड बायसने जोडणी केल्यास पोटेन्शियल बॅरियरचा अडथळा कमी का होतो? दोन्ही टोकाकडील मेजॉरिटी कॅरियर्स जंक्शनकडे ढकलले जातात म्हणून. पी-एन जंक्शनला फॉरवर्ड बायसने जोडले तर काय होईल? पोटेन्शियल बॅरियर कमी होईल. सिलिकॉन जंक्शन डायोडच्या जंक्शनला किती व्होल्टेजचा सप्लाय दिल्यास करंट वाहील? 0.7 व्होल्ट. जर्मेनियम डायोडच्या डिफ्लेक्शन लेअरच्या ॲक्रॉस किती व्होल्टेजचा सप्लाय आवश्यक असतो? 0.3 व्होल्ट. झिनर डायोडची जोडणी नेहमीसाठी कशी केली जाते? रिव्हर्स बायसने. झिनर डायोडचे मुख्य कार्य कोणते असते? आउटपुट व्होल्टेज स्थिर ठेवणे. ट्रान्झिस्टरचे 3 टर्मिनल कोणते? इमिटर, कलेक्टर, बेस. ॲम्प्लिफायर म्हणजे काय? जो घटक सिग्नलची स्ट्रेंथ वाढवतो. सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरचा उपयोग कशासाठी होतो? मोटरची स्पीड कंट्रोल करण्यासाठी.